पहिला चेंडू लेफ्ट आर्म गोलंदाजी, यावेळेस मात्र आतमधून खेळण्याचा प्रयत्न इथे आपण बघू शकतात. मांडी टेकून मारण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस डॉट चेंडू होते. पहिला चेंडू चांगली सुरुवात यावेळेस गोलंदाजाकडून. डाव्या हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे आपण बघू शकता रुंद विकेटचा मारा पंचांच्या डावीकडून पुण्याला तयार. यावेळेस फटका झाला, उंच गेला, मिस टाइम झाला, कॅच होणार का? यस नो नो. यावेळेस कॅच ड्रॉप. दुसऱ्या चेंडूवर झेल उडाला होता आणि यावेळेस कॅच ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण बघू शकतात पहिला आणि धावा झाल्या त्या म्हणजेच दोन धावा मात्र पूर्ण करत असताना दोन्ही बॅट्समन. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डबल. 6 ओव्हरची मॅच असेल. 15 संघ आपल्याला पाहायला मिळतील स्पर्धेमध्ये आणि 15 संघामध्ये झुंज असेल. गेल्या वर्षी देखील मला समालोचनासाठी आमंत्रित केलं होतं आणि यावर्षी देखील आमंत्रित केलं. त्याकरता आयोजकांचं धन्यवाद आणि ऋणी राहील मी आयोजकांचा आभारी आहे. हे प्रेम दाखवल्याबद्दल आयोजकांचं आभार. हो, काय कमालीचा चेंडू टाकला जातोय. टप्पा पडल्यावर बाहेर जात असताना काही समजला नाही बॅट्समनला. लाईन खूप चांगली, लेंथ खूप चांगली आणि मात्र इकडे बेट करतोय बॅट्समनला. चेंडू चालले आतापर्यंत 3 धावा झाल्यात. 2 खूप चांगली गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये सुपर गोलंदाज डाव्या हाताचा आपण बघू शकतात. खूप चांगली ऍक्शन आहे, चांगला रनअप आहे आणि चांगल्या लय मध्ये दिसतोय. यावेळेस काय कमालीचा स्ट्रोक आहे. प्युअर टायमिंग क्लास दाखवलाय. यास फटक्याला मात्र मिळतील 6 धावा. भव्य संधी डिझेल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. या मागे स्कोरबोर्ड आपण पाहू शकतात. 10 धावा धावफलकावर. चेंडू फेकून झालेत 5. आयोजकाला विनंती, कॅप मला देखील द्या. इथे 2-3 कॅप कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. 10 स्कोर कार्डवर. थोडा शरीरापासून लांब टेबलवर मात्र बीट होतं परंतु यावेळेस पहिलं षटक समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 10 धावा.
16 पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावर चेंडू होता, सन्मान दिला बॅट्समनने. गरजेचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये, काही चेंडूची वाट पाहायची असते तर काही चेंडूची वाट लावायची असते. आणि इकडे आपण बघू शकता हलक्या हाताने चेंडू खेळला जातोय. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 12 धावा धावफलकावर आहेत. युवराज सिंग याचा जर्सी नंबर 2007 वर्ल्ड कप मॅन ऑफ द टुर्नामेंट, 2011 वर्ल्ड कप मॅन ऑफ द टुर्नामेंट, असे मात्र सलग T20 वर्ल्ड कप आणि वर्ल्ड कपमध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंट घेणारा मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. एक दर्जेदार खेळाडू ज्याच्या नावावर T20 मध्ये 12 चेंडूमध्ये हाफ सेंचुरी देखील झळकवली, 6 चेंडू 6 षटकार देखील ज्याने लगावले स्टोअर बॉर्डच्या गोलंदाजीवर, असा हा एक कीर्तिमान करणारा खेळाडू इंडिया टीमला लाभला. शेवटचा चेंडू आहे षटकातील. स्कोरबोर्ड 14. कट करण्याचा प्रयत्न, डॉट येतोय. चांगली गोलंदाजी, फक्त 4 धावा खर्च केल्या आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील मिळवून दिला संजयने. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. एक गडीच्या मोबदल्यात जाऊया डीजेकडे आणि पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळते. तोरणा संघाचं कौतुक करेल जो असं वेळेचा मात्र विचार करून मात्र लगेच गोलंदाजी मार्कवर आणला जातोय. धन्यवाद तोरणा टीम. असंच मात्र कॉर्पोरेट सर्व टीमने करावं आमचे आयोजक इकडे मात्र आम्हाला सांगतायत. तुमच्याकडून अपेक्षा आहे तुमच्या साथीची आणि हे साथ मिळत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो भैरू मोहिते. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र ओव्हर पिच होता, कव्हरच्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली कडा घेते, एक धाव बसेल. खूप चांगली फिल्डिंग देखील होत आहे. मैदान खूप चांगलं आहे. आयोजकाचं मी कौतुक करेल की इथे मात्र जे मैदान आहे तो मैदान चांगला अवेलेबल करून दिलेलं आहे. कारण की रेग्युलर खेळणारे खेळाडू काही नसतात, त्यांना मात्र असं सपाट मैदान हे लाभदायक असतं आणि तेच मात्र पाहायला मिळते. हे चांगलं ग्रासवालं मैदान यावेळेस फटका सजवला आहे, परंतु इकडे कॅच होणार. यस, गुड कॅचिंग. यावेळेस मात्र सोपा कॅच, बॅक टू डगआउट्स, विकेट. दोन गडी बाद आता बंद झालेल्या आहेत. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आता पाहायला मिळते ती म्हणजेच 15 दोन गडी बाद. मागचा चेंडू थोडा ओव्हरपिच होता आणि ओव्हरपिच चेंडूला मिड विकेटला फिरवून देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये मात्र स्क्वेअर लेग रिझनला मात्र इकडे चांगली कॅचिंग. न्यू बॅट्समन इन. स्विच हिट रिव्हर्स अटेम्प्ट, पहिला रिव्हर्स अटेम्प्ट मात्र पाहायला मिळतोय या स्पर्धेमध्ये. आणि जर बघायला गेलं तर डॉट चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी, चेंडू मात्र थेट क्रीजमध्येच फेकला जातोय. हा रिस्की स्ट्रोक आहे, लगेच तो आबाद नाही तो बरबाद, असा हा स्ट्रोक आपण बघू शकतात. आणि इथे मात्र तोच रिक्स उचलण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा बसून खेळण्याचा प्रयत्न, सोपा कॅच. काय कमालीची गोलंदाजी, परतावा लागेल बॅट्समनला. दुसरा विकेट येतो स्लॉवर मध्ये. येस तिथे इथे मात्र बघूया आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये होते अभिषेक. हो, चांगला चेंडू. आता मात्र संयमीने खेळत असताना आपण बघू शकतात कारण की गोलंदाज हवी आहे.
2 विकेट गोलंदाजाने घेतलेल्या आहेत, त्यामुळे थोडं संयम दाखवलं बॅट्समनने आणि गरजेचं असतं जेव्हा कधी एखादा खेळाडू इन्फॉर्म असतो आपल्या संघावर हवी असतो त्याला मान देणं गरजेचं आहे आणि तेच केलं. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल, स्कोरबोर्डचा विचार केला 16 चेंडू आतापर्यंत फेकून झाले 5 म्हणजे फक्त आतापर्यंत 2 धावा खर्च करतो हा गोलंदाज. कमालीचा गोलंदाज पाहायला मिळतोय. 2 विकेट देखील घेतलेले आहेत. खूप चांगला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव असेल. 3 षटकं इकडे समाप्त झालेल्या, धावसंख्या फक्त 17 पाहायला मिळतात. थोडा अडचणीत सापडलेला आहे विशालगड. इथे मात्र आपण बघू शकता नाव विशालगड आहे, विशाल मात्र पाहायला मिळते नाव, परंतु तशी कामगिरी विशाल स्कोर उभा करता येईल का? 17 झालेल्या 3 षटकानंतर 3 षटकं बाकी आहेत, किती धावा येतील यादीचे. आतापर्यंत फक्त 4 ओव्हर झाला आणि 4 वेगवेगळे गोलंदाज वापरण्यात येत आहेत. म्हणजे चौथं षटक आता मार्गस्थ होईल. 3 ओव्हर नंतर हा चौथा गोलंदाज देखील पाहायला मिळतो. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 3 गोलंदाज वेगवेगळे पाहायला मिळाले. चौथा गोलंदाज देखील इंट्रोड्यूस केला जातो तोरणा संघाकडून शैलेश. आणि बघायला गेलं तर 17 धावा आहेत विशालगडचे, परंतु 18 चेंडू अजूनही त्यांच्याकडे आहेत. कुठे ना कुठे 18 चेंडूमध्ये इथे 30-35 धावा बनवाव्या लागतील का? म्हणजे 10Xचा चेंडू आहे बघा. पहिल्या 3ऱ्या चेंडूवरच षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि मात्र पहिला चेंडू राऊंड द विकेट. बाउन्स पाहायला मिळतोय टप्पा पडल्यावर. पहिली मॅच असताना आपण बघू शकतो थोडी ओली विकेट आहे. आमचे पंच आम्हाला म्हणले होते की थोडी ओली विकेट आहे, त्यामुळे पहिल्या बॅटिंग करणारा संघ थोडं धावा देखील कमी पाहायला मिळते पहिल्या मॅचला. परंतु एकदम कमी काढून मात्र तुम्ही मॅच विन करणं थोडं अवघड होऊन जाईल. थोडं मात्र जर बघायला गेलं तर धावा जे आहेत ते 17 आणि एक बघायला गेलं तर संबंधन टोटलपर्यंत पोहोचावं लागेल. पुन्हा एकदा आतमध्ये येऊन अपील लावून आहे, परंतु पंचाचा नकार येतोय. डॉट चेंडू आपल्याला एक धाव असेल. दुसऱ्याचा प्रयत्न, इथे 2 मिळते. थोडी खराब फिल्डिंग पाहायला मिळते. गोलंदाज मात्र सांगतोय ठीक आहे हरकत नाही. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 19 स्कोर कार्डवर आता मात्र पाहायला मिळत आहे. 16 चेंडू आहेत बॅटिंग टीमकडे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुढची मॅच दोन्ही टीमने तयार राहा. टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल हे लक्षात घ्या. तिसरा चेंडू घेऊन आतमध्ये येऊन यावेळेस फटका सजवलाय, उंच गेलाय. काय होत आहे इकडे? सेकंड अटेम्प्टला टीम बॉक्स पाहायला मिळतंय. एकाकडून चुकी झाली, दुसऱ्याने मात्र यावेळेस कव्हर केलं आणि त्यावेळेस विकेट यद्यपि. चला बॅट्समॅन थोडी घाई करा. आणि इकडे मात्र पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल पुरंदर वर्सेस मोरगिरी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण इनिंग ब्रेक्स मध्ये या, म्हणजेच शेवटचं षटक जसं सुरू होईल विनंती असेल आपण टॉस बॉक्स कडे या. आपला टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. मोरगिरी आणि पुरंदर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण तयार राहा. काही कमालीची गोलंदाजी होत असताना आतापर्यंत विकेट गेलेले ते म्हणजेच 4. ओके, आमच्या आयोजकाने इथे मात्र सोय केलेली आहे. जो सूर्यकिरण आमच्या अंगावर पडत होता सध्या तरी मात्र पडदा लावून घेतला. धन्यवाद. हा काय कमालीचा चेंडू यावेळेस पाहायला मिळते. सुपर डिलिव्हरी. यावेळेस डॉट चेंडू होते. प्रश्न विचारले जातात बॅट्समनला उत्तर नाहीये. इकडे गोलंदाजीचं वर्चस्व पूर्णपणे मात्र बॅट्समनवर आपल्याला पाहायला मिळते. आणि शैलेश काय कमालीचा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. एक्सपिरियन्स आहे. एक बाजूला मी बघतोय की वरिष्ठ आणि एक्सपिरियन्स खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तोरणा संघामध्ये, तर दुसऱ्या टाइमच्या साईडला एक युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. सध्या तरी टॅलेंटवर अनुभव भारी पडतोय.
हो फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण डॉट चेंडू येतोय. षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळते 4. आतापर्यंत फेकून झाले 5 चेंडू, धाबत दिलेत 2. काय कमालीची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 10 आल्यानंतर असं वाटलं होतं की विशालगड इकडे विशाल स्कोरकडे जातो का काय. त्यानंतर मात्र गोलंदाज संजय आला, त्याने फक्त धावा खर्च केल्या 4. त्यानंतर भैरू आला, 2 धावा खर्च केल्या. आता मात्र शैलेश देखील त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत असताना फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च करतो आणि 2च लिहि असतील. सुपर गोलंदाजी, षटक संपते. डिसिप्लिन खूप चांगला आहे. आतापर्यंत एकही वाईट चेंडू किंवा एकही मूळ चेंडू गोलंदाजाकडून आलेला नाहीये. 24 चेंडू मागे धावा बनवल्या, त्या म्हणजेच 19. मोरगिरी यांचा कॅप्टन आलेला आहे, धन्यवाद. हाच मात्र डिसिप्लिन सर्वांमध्ये असणे गरजेचं आहे. क्रिकेट म्हणा किंवा आयुष्य, एक डिसिप्लिन एक आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आपण जसं शाळेमध्ये जायचं, आपल्याला कधी कधी परीक्षेचा वेळापत्रक मिळायचा, त्या वेळापत्रकानुसार आपण अभ्यास करायचा. तशा रीतीनेच जसं वेळापत्रक तुम्हाला क्रिकेटचा दिला जातो, तुम्ही देखील मात्र लक्षात घ्यायचं आहे आणि त्यानुसार मात्र इकडे उपस्थित राहायचं आहे. मोरगिरीने उपस्थिती दिलेली आहे, धन्यवाद मोरगिरी. आणि खरोखरच इकडे आपण बघू शकतात मराठा प्रीमियर लीग आहे, परंतु मराठा प्रीमियर लीग ही भवबंदची प्रीमियर लीग असं म्हणायला हरकत नाही. हे फक्त समाजाला एकत्र आणण्याचं काम करण्यात आयोजकांच्या माध्यमातून आपण बघू शकतो. कोणी कोणत्या भागाचं नाव दिलं नाही, टीमचं काही अलग नाव नाही. महाराजांनी जे गडकिल्ले जिंकले आहेत, जे गडकिल्ले बनवलेले आहेत, त्या गडकिल्ल्यांच्या नावानेच इकडे मैदानामध्ये संघ उतरला जातोय. चेंडू आता मी कौतुक केलं तर मला तर वाटते आणि वाईट आला. हे कॉमेंटेटर कस जे म्हटलं जातं ना, ते मात्र इकडे लागू होत आहे. नुकताच कौतुक केलेलं मागची ओव्हर संपल्यानंतर की डिसिप्लिन खूप चांगला आहे, परंतु इकडे मात्र वाईट चेंडू आला. स्कोरबोर्ड 20. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय श्रीकांत, म्हणजे हा 5वा आला गोलंदाज. आणि आमच्या स्कोररने सांगितलं जो मागचा गोलंदाज होता तो म्हणजे शैलेश, तो 40+ मधून खेळला जातोय, म्हणजे ओपन क्रिकेट देखील तो खेळतो, म्हणजेच पालघर संघातून खेळणारा खेळाडू. आणि त्यामुळे त्याच्याकडे एक्सपिरियन्स खूप आहे. मोठा क्रिकेट खेळण्याने काय होतं की मात्र तो खेळाडू खेळामध्ये मुरला जातो आणि त्याच्याकडे एक्सपिरियन्स खूप मोठा येतो आणि त्यामुळे मात्र हावी दिसला मागच्या ओव्हरमध्ये. पहिल्या चेंडूवर 2 आलेले आहेत. स्कोरबोर्डचा विचार केला 22 धावा. बॅटिंग टीमकडे 11 चेंडू आहेत. बॅटिंग टीमला कुठे ना कुठे इथे धावा बनवाव्या लागतील. आजचा पहिला दिवस स्पर्धेचा पहिली आपली मॅच पाहायला मिळते. उद्याचा मात्र दुसरा दिवस आणि शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. 15 आणि 16 तारखेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. गुरुवार, आजचा वार गुरुवार म्हणजेच साईबाबाचा वार. आणि इथे आपण बघू शकतात गुरुवारच्या इथे मात्र बघायला गेलं तर वाईट चेंडू पुन्हा एकदा येतोय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाऊन स्कोरबोर्ड 23-23. दुसरा चेंडू आता क्लीन बॉल्ड, परतावा लागेल बॅट्समनला. इकडे मात्र आतमधून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस बोल्ड होतोय. बॅक टू डग आउटसाइड डीजे. आता मात्र आमचे 12वे खेळाडू जे आहेत ते मात्र सांगतात की विठ्ठल आहे गोलंदाज थोडी चुकी झाली होती, त्याकरता मात्र आणि आजचा वार गुरुवारचा साईबाबाचा दिवस आणि आपण बघू शकता इथे क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सबका मालिक एक. रोज इरादे बनते बनके टूट जाते हैं, रोज इरादे बनके टूट जाते हैं, शिर्डी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते. आता मात्र वेग वाढतोय गोलंदाजाचा. विठ्ठल ऑन फायर आता पाहायला मिळते. त्यांचा जो नियम आहे तो देखील लक्षात घ्या. कॅप आपण खाली ठेवलेले आहे, जर चेंडू चुकून लागला 5 धावा मोजल्या जातील, हे देखील लक्षात घ्या. काही कमालीचा चेंडू, मागचा वेग वाढलाय. हा बघा पेस
काय कमालीचे गोलंदाज आहे. टीम उतरलाय का गोलंदाजाचा तोफखाना उतरलाय काय समजत नाही आहे. 101 गोलंदाज येतात आणि कमालीची गोलंदाजी करतायत. सोपं गोलंदाजी आपण बघू शकता. त्यावेळेस शॉर्ट चेंडू, पुन्हा एकदा बेट, पुन्हा एकदा विकेट. सर्वांना बॅटिंग मिळणार आज विशालगड संघाकडून, हे मात्र निश्चय करून आलेले घरातून. इथे मात्र विकेटवर विकेट येत असताना आता हा विकेट गेलेला नंबर मला तर वाटतं 6व्या क्रमांकाचा बॅट्समन बॅक टू डगआउट. धावा मात्र फक्त पाहायला मिळतात त्या म्हणजे 23 झालेले आहेत. एक डिझाईन अडचणीत सापडलेला विशालगड संघ आपल्याला पाहायला मिळते. इथे तोरणा संघाचं कौतुक करेल. तोरणा अथवा प्रचंडगड हा पुणे जिल्ह्यातील दुर्ग कोटातील अत्यंत दुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. आणि आपण बघू शकता एक सुपथ कामगिरी त्यांच्याकडून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातून गेल्या वर्ष सह्याद्रीच्या रांगेतून 2 पदर निघून पूर्वेला पसरत गेलेला हा आहे. त्यापैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहे. असं आपल्याला तोरणा गड आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु वाईट चेंडू तिसरा आलाय. धावा येत नाहीत. वाईटने धावा मात्र गोलंदाज खर्च करतो. 24 झालेले आहेत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. विकेटचं पतंग होणार का? यास कुठेच प्रेम मध्ये नाही. 7वा गडी बाद होत असताना यावेळेस बॅट्समन पाहायला मिळते आणि बल्लेबाज आ रे और बल्लेबाज जा रे. 5वं षटक आतापर्यंत मार्गस्थ आहे आणि आपण बघू शकता 24 धावेवर 7 गडी बाद झालेले. ओव्हर संपलेल्या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा 7 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 9व्या क्रमांकाचा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय म्हणजेच प्रज्वल. त्याचबरोबर आपण बघू शकता तोरणा गडाच्या दुसऱ्या पदराला भुवनेश्वर रांग असे म्हणतात. पुण्याच्या नेतृत्वेस असलेल्या पर्वताजीमध्ये 18.276 उत्तर अक्षांश व 73.613 पूर्व रेषा शाखवर हा किल्ला आहे. या गडाच्या दक्षिणेला वेळवंडी नदी असून उत्तरेला कानद नदीचे खोर आहे. या गडाच्या पश्चिमेला कानदखिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंड आहेत. पुण्यापासून रस्त्याने तोरण्यापर्यंत अंतर 60 किमी आहे. असा आमचा तोरणा गड महाराजांचा यावेळेस त्याच नावाने मैदानाच्या आतमध्ये देखील तेवढीच मोठी होत असताना विशालगड कुठे ना कुठे आता ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय धैर्य. विशालगड हा किल्ला कोल्हापूरच्या व्यासवेस 76 किमी अंतरावर वसलेला आहे. सह्याद्री डोंगर व रांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळा करणाऱ्या डोंगरावर किल्ला विशालगड उभा आहे. असा आमचा विशालगड आपण बघू शकतात. महाराजांचा विशालगड सध्या तरी 3 डॉट झालेले आहेत. ज्याप्रमाणे पत्त्याच्या बंगल्यामधून एक पत्ता काढल्यावर बंगला कसा कोसळतो ना, अशा रीतीने ही पारी कोसळत असताना विशालगडची आपल्याला पाहायला मिळते. यस मोरगिरी वर्सेस पुरंदर. नेक्स्ट मॅच कॅप्टन अभिनेते टॉससाठी या. मोरगिरी आणि त्यांच्या विरुद्ध पुरंदर. मला तर वाटते डॉटवर डॉट येत आहेत. कुठेच धाव येत नाही. 4 गेलेल्या 5वा येईल का? 5. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 गोलंदाज आणि कीपर दोघेच खेळत आहेत. बॅट्समनच्या हातामध्ये बॅट नक्की आहे परंतु ती बॅटला काही चेंडू येत नाहीये. पहिली मेडल ओव्हर पाहायला मिळेल का स्पर्धेची? बघूया.
मराठा प्रीमियर लीग सुरुवात मात्र थोडी थंड पाहायला मिळते, कारण की बॅट्समन पहिला षटकार आला होता तिसऱ्या चेंडूवर, त्यानंतर बघायला गेलं तर बॅट्समन कुठे हवी दिसला नाही, कॅच झाला तर पहिली मेडन पाहायला मिळेल. बघूया कॅच होणार का. कॅच ड्रॉप होत असताना इकडे मात्र एक धाव नक्की असेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 धाव पूर्ण आणि तिसऱ्याचा प्रयत्न होताना इकडे काय होत आहे, विकेट येत आहे. 9 गडी बाद. मला तर वाटते इथे धावांचा विचार केला तर धावा आपल्याला पाहायला मिळतात, त्यामध्ये 26 8 गडी बाद 26 बनवल्या आणि 27चं छोटंसं आव्हान यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया टॉसकडे, जिकडे 2 टीम आमने सामने असतील. एक बाजूला मोरगिरी आणि दुसऱ्या बाजूला पुरंदर. या टॉससाठी दोन्ही संघ डिझाईन आहेत. पुरंदर, मी पहिलेच म्हटलं जसं शेवटचं ओव्हर सुरू होईल तसं तुम्हाला यायचं आहे टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती या आपण. आलेल्या पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. स्पर्धेमध्ये मराठा प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. 2024चं भव्य दिव्य आयोजन दिव्यमान 16 यावेळेस पाहायला मिळते आणि प्रेक्षकांची मंडळी हळूहळू मात्र इथे भरत असताना मैदानाच्या आतमध्ये येस कॅप्टन येत असताना आपण बघू शकतो मोरगिरी आणि त्यांच्या विरुद्ध पुरंदर. दोन्ही टीमचे कॅप्टन इकडे उपस्थित आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला बेस्ट ऑफ लक. आयोजक टॉससाठी पाठवा. जसं आमचे मान्यवर इकडे आलेले आहेत, पाहुणे मंडळी इकडे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नारायणजी मोहिते सर, येस या आपण आणि टॉस जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. या कॅमेरामॅन, येस आपला कॅमेरा मात्र इथपर्यंत असताना हे छायाचित्र मात्र आपण बघू शकता टिपले जात आहेत कॅमेऱ्याच्या माध्यमातून. ओम साई स्पोर्ट्स सरावली आणि आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कॉल असेल मात्र पुरंदर कॉल दिलाय येस पुरंदर कॉल करणार. येस दोघांना मात्र हेड सांगितले आहे. हेड इज अ कॉल टेल. टॉस विल मोरगिरी. अभिनंदन मोरगिरी. सर्वप्रथम तर आमचे मान्यवर इकडे उपस्थित आहेत, त्यांना विचार तुम्हाला ही स्पर्धा कशी वाटली. जय शिवराय. शिवजयंती 2024 निमित्त मराठा प्रीमियर लीग बोईसर आयोजित सुंदर अशा सर्व मराठी युवा मावळ्यांसाठी आयोजित स्पर्धा वर्ष 2 या ठिकाणी आयोजित केलेली आहे. विनायक देशमुख, काय नाव विनायक ना, विनायक देशमुख आणि वैभव जाधव आणि त्यांचे सर्व मित्र बंधू या सर्वांनी मिळून जवळपास 1.5 ते 2 लाख रुपये खर्च निधी जमा करून ही स्पर्धा समाज बांधवांसाठी या ठिकाणी यांनी आयोजित केलेली आहे. ही स्पर्धा खूप आपल्या मराठी मुलांना एकत्र आणण्याचं साधन आहे आणि यातून क्रिकेट हा एक सांघिक खेळ असल्यामुळे आपण एकत्र आल्यानंतर कसा विजय प्राप्त करू शकतो किंवा शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे आपले मावळे जमा करून लढाया किंवा युद्ध जिंकण्याच्या ज्या नीती अवलंबल्या त्याच येणं प्रकारे क्रिकेटमध्ये खेळताना सुद्धा आपले सर्व मराठा बांधव वापरून आपला संघ कसा विजय करायचा यावर त्यांचा भर असेल असं मला वाटतं. आणि सर्व या ठिकाणी टोटल काहीतरी 16 संघ आलेले आहेत. आज 8 संघ खेळणार आहेत आणि उद्या 8 संघ सेमीफायनल आणि फायनल असा हा 2 दिवसाचा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचा कार्यक्रम या ठिकाणी मराठा प्रीमियर लीगने आयोजित केलेला आहे. त्या सर्व कार्यक्रमास माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि सर्व संघाने आपलं परिपूर्ण योगदान द्यावं आणि जिंकण्याचा प्रयत्न करावा. जो सर्वात श्रेष्ठ असेल तो निश्चितच जिंकेल आणि त्यालाच बक्षीस भेटेल ही आपल्या सर्वांसमोर येणारी बाब आहे. तसंच उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट फिल्डिंग याला पण बक्षिसं निश्चितच ठेवली असतील आणि ज्या पुरस्कर्त्यांनी बक्षिसं दिलेली आहेत किंवा निधी दिलेला आहे
त्या सर्वांचं मराठा प्रीमियर लीगच्या वतीने मी अभिनंदन आणि पुन्हा या स्पर्धेस पुढच्या वर्षी पण असाच सहयोग आपण सर्वांनी द्यावा असं बोलून या ठिकाणी थांबतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मान्यवरांचं मी आभार व्यक्त करेल आणि विराजमान व्हा तुम्ही मुख्य व्यासपीठावर आमचे मान्यवर. मोरगिरी आपण टॉस विन केलाय. सर्व कॅप्टन या आपण सर्वप्रथम तुमचा निर्णय काय असेल? आम्ही फर्स्ट फिल्डिंग घेणार. फिल्डिंग घेतलेले समोर मात्र पुरंदर आहे. असे कोणते बॅट्समन आहेत जे तुम्हाला वाटतात की तुमच्या गोलंदाजावर भारी पडते? आजकाल क्रिकेट म्हणजे एक चांगलाच खेळ आहे, त्याच्यामध्ये कोणी कोणाला पण भारी पडू शकतो, त्याच्यामुळे कोणी कोणाला कमजोर नाही समजायचं. येस, तुमचं मात्र नक्कीच आपण टॉस विन केला, फिल्डिंग घेतलेलं आहे. काय म्हणणार या आयोजनाबद्दल? आम्हाला प्रथमतः आज पहिलं वर्ष आमचं आहे इथे कोटिंग. आम्ही मराठा प्रीमियर लीग हे वर्ष आहे आमचं, तर आम्हाला संधी दिली त्याच्यामुळे मी कमिटीचं व सर्वांचं आभार मानतो. धन्यवाद. बेस्ट तुझ्या टीमसाठी. जाऊया. टॉस गमावला, वाटायला बॅटिंग आली. टॉस जिंकला असतं तर काय नाही? टॉस जिंकला असता तरी नक्की बॅटिंगच घेतली असती. म्हणजे मनासारखं मिळालेलं आहे. बॅटिंग करताना किती धावा बनवल्या जातील? बॅटिंग करताना एक 80च्या पुढे लक्ष देण्याचा संघ पहिल्यांदा मैदानात उतरत आहे. या अगोदर तुम्ही त्यांच्या विरुद्ध खेळले आहेत का कधी? नाही, प्रथमच मोरगिरी याच वर्षी आणि आम्ही गेल्या वर्षीच्या विनिंग कॉम्बिनेशन सोबत खेळलो होते ते, त्यामुळे आमचा कॉन्फिडन्स आहे. पण पहिली मॅच असल्यामुळे थोडा दबाव सुद्धा आहे. येस, बेस्ट लक. आणि शेवटचा आणि अंतिम सर्वांना विचारणारा जो प्रश्न की आयोजन सर, मराठा प्रीमियर लीग कमिटीचे सर्व आयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आमच्या टीमला इथे खेळण्याची संधी दिली, एवढा चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. यापूर्वी मराठा लीग ही आपल्या भागात होत नव्हती, परंतु त्यांनी एक संकल्पना मांडली आणि आता हे तशीच अविरत चालू राहून दे हीच फक्त इच्छा आहे. धन्यवाद. बेस्ट लक तुझ्या टीमसाठी. इथे मात्र टॉस झाला पुरंदर आणि मोरगिरी यांच्या विरुद्ध आणि त्याचबरोबर मोरगिरी संघाने मात्र नाणेफेकीचा काउंट जिंकला. फिल्डिंग निवडलेली आहे बॅटिंगसाठी पुरंदरला. मध्ये जाऊया आपण आता मात्र मॅचकडे मैदानाच्या आतमध्ये. छोट्या धावाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 3 चेंडू आणि 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. टार्गेट मात्र 27चं आहे. 27 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते आणि इथे मात्र जर बघायला गेलं तर 3 चेंडू आणि 3 धावा. थोडं साईड व्हा. कॉम्बॉक्सच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांनी विनंती आहे विशालगड वर्सेस आपल्याला टीम पाहायला मिळते. बॅटिंग करताना तोरणा आणि तोरणा संघाने खूप चांगली गोलंदाजी केली. फक्त 26 धावेवर मात्र थांबवला आणि 27चं टार्गेट आपल्यासाठी सेट केलेलं आहे. 3 मध्ये 3 झालेले आहेत. फटका चांगला आहे. इथे मात्र कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. 1 धाव असेल, स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. 2 बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते. ते बॅटिंग करताना संजय आणि दिनकर आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला आता बॅट्समन आहे संजय, नॉन स्ट्राईकला दिनकर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. कृष्णा ओपनिंग बॅट्समन पाहायला मिळाला ज्याच्या बॅटमधून षटकार आला होता. यावेळेस फटका फसला, उंच गेला, कॅच होणार का? यस, पहिला विकेट. बॅक टू डग आउट. 5व्या चेंडूवर आलाय विकेट. 4 धावेवर पहिला गडी बाद. विशालगड नावाने देखील विशाल किल्ला आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटवलेल्या या किल्ल्यातला बाजारपेठे यांना जोडण्याचा घाटमार्ग लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला. महाराजांची कोणतीही प्लॅनिंग ही मात्र पुढच्या
येणाऱ्या काळासाठी असते. आपण बघू शकतात की एक अजिंक्य महाराज आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याकडे मात्र लढण्यासाठी साधन जरी नसलं तरी त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची प्लॅनिंग खूप चांगली असायची आणि त्याच्या जोरावर मात्र समोरच्या किती मोठं सैन्य असलं तरी मात्र ते पराभूत करायचे. आणि इकडे मात्र आपण बघू शकता टार्गेट छोटा आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजेच 5 धावा. चेंडू असतील 30 आणि धावा बनवायच्या त्या म्हणजेच 22. 30 चेंडू आणि 22 धाव्याची गरज अजूनही मात्र मॅच जिंकण्यासाठी. या डीजे पाच धावा मात्र धावपलकावर 22 धावेची गरज. तर हिटलरने देखील सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची लढण्याची, युद्ध लढण्याची जी रणनीती आहे ती मला 10% जरी कळली ना तर अख्ख्या जगावर राज्य करेल. असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या आराध्य दैवत मुठभर मावळ्यांना घेऊन मात्र स्वराज्य निर्माण केलं. भगवा झेंडा मात्र फडकवला. इथे मात्र आपण बघू शकतात सध्या तरी विशालगड थोडा अडचणीत आहे कारण की टार्गेट छोटा आहे. बाईच्या रूपात ही धाव, चेंडू टप्पा पडल्यावर खालीच राहतोय. ज्याप्रमाणे सबमरीन समुद्राच्या आतमध्ये बुडल्यावर मात्र खाली जाते तशाच रीतीने हा चेंडू देखील टप्पा पडल्यावर खालीच जातोय. सबमरीन डिलिव्हरी त्याला म्हटलं जातं. डॉट 1 धाव, स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 6. 21 पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी. 29 चेंडू मध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला पुरंदर आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला ती म्हणजेच मोरगिरी. हलक्या हाताने खेळतो. इकडे गॅप शोधण्याचा प्रयत्न, गली रिजनला फील्ड होणार. 1 धाव असेल. स्कोरबोर्ड सिंगलनेच पुढे जात आहे. आतापर्यंत बघायला गेलं तर एक मोठा हिट पाहायला मिळाला या मॅच मध्ये. एक षटकार आला होता तो सुद्धा मात्र कव्हरच्या ठिकाणी, एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी खूप चांगला देखणा फटका कृष्णाच्या बॅटमधून आला होता. परंतु त्यानंतर मात्र सिंगलने स्कोरबोर्ड पुढे गेला आणि 26 पर्यंत पोहोचली विशालगड. आता 27 धावेचा पाठलाग करत असताना मात्र सिंगलने मात्र स्कोरबोर्ड पुढे जात असताना स्कोरबोर्डचा विचार केला तर 7 धावा. हलक्या हाताने कट केलेला. इकडे मात्र गॅप शोधायचा प्रयत्न होता मात्र डीप मध्ये खेळाडू पॉईंटच्या भागामध्ये एक पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न नाही. मात्र हा बॅट्समन जो आहे तो 40+ मध्ये खेळतो पालघर संघाकडून, तो म्हणजेच दिनकर शैलेश आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव नक्की असेल. नो स्ट्राईकला असेल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 7 धावा धावपलकावर आतापर्यंत लागल्या जात आहेत. 7 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र डॉट येणार का नाही. सिंगल नक्की येईल. 38 मध्ये फील्ड नक्की होत आहे. बघा धावा कमी दिल्यात तुम्हाला या धावा थांबाव्या लागतील. जेव्हा तुमच्याकडे टार्गेट कमी असतं ना तेव्हा नुसतं गोलंदाजावर राहून फायदा नाही. तुमचं क्षेत्ररक्षण देखील चांगलं असणं गरजेचं आहे. इथे मात्र हा विकेट घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता. हाफ चान्सेसला विकेट मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. आता मात्र डीजे मास्टरने आपण बघू शकतात बऱ्याच वेळानंतर मात्र युट्यूबला जो आवाज खराब होतो तो मात्र सुधारणा केलेली आहे. यालाच मात्र टेक्नॉलॉजी मात्र आपण बघू शकतात की आम्ही मात्र येतो माईकवर बोलतो जातो परंतु ही बाकीची कामं जी आहेत ती मात्र टेक्निकची कामं जी आहेत ती मात्र आमचे युट्यूबर्स आणि त्याचबरोबर डीजे मास्टर कौशिक यांनी मात्र केलेलं आहे. त्याचबरोबर आपण बघूया लाईव्ह त्याचं नाव अमित आणि स्कोरर म्हणून आपल्यासोबत जोडले जातोय दीप. लाईव्ह स्कोरिंग आपण बघू शकता. इकडे विकेट आता सांगितलं आणि मात्र तसं केलेलं आहे. विकेट येत असताना षटक क्रमांक आपण बघू शकता दुसरं समाप्त होत आहे. 10 धावा धावपलकावर. चेंडू आहेत मात्र आता 24 आणि धावा बनवायच्या त्या म्हणजे 17. डीजे चला बॅट्समॅनने थोडी घाई करायची आहे. विकेट गेल्यानंतर 38 सर्कल क्रॉस करण्या अगोदर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे.
मी विनंती करेल की बॅटिंग टीमला थोडं जवळच बसत जा, खूप दूरवर बसलेले आहेत मैदानापेक्षा. आणि इकडे नवीन बॅट्समन भैरव. मोरगिरी संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, कृपया करून कॉम्बॉक्स मध्ये या, आयोजकाशी भेटून घ्या. मोरगिरी संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, कॉम्बॉक्स मध्ये या, आयोजक आपली वाट बघतात, आयोजकाशी भेटून घ्या. नेक्स्ट मॅच मोरगिरी वर्सेस पुरंदर. टॉस विन केलाय मोरगिरीने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. थोडा स्पीडअप ठेवा फिल्डिंग टीम. 10 झालेले आहेत, 27चं टार्गेट आहे, 17ची गरज आहे. स्पीडअप ठेवा खेळाला. बघा ज्या रीतीने आम्हाला सपोर्ट केलं बॅटिंग टीमने म्हणजेच तोरणा संघाने, तर विशालगड तुमच्याकडून देखील तीच अपेक्षा आहे, कारण की मॅच उशिरा सुरू झालेला. 8 मॅच जर संपवायचे असतील तर थोडा खेळाला स्पीडअप ठेवणं गरजेचं आहे. मी समजू शकतो मॅच थोडी तुमची फसलेली आहे, धावा स्कोरबोर्डला कमी लागल्या, बॅट्समनने मात्र बॅटिंग चांगली केली नाही, परंतु इकडे मात्र जे आहे त्यावर लढावं लागेल. परंतु वेळ देखील मात्र इकडे पाहणं गरजेचं आहे. असं म्हटलं जाते की वक्त और लहर किसके लिए रुकती नाही, आणि इकडे मात्र वेळ कोणासाठी थांबणार नाही मित्रांनो, वेळ मात्र धावत राहणार. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील वेगवान टाकलेला, हलक्या हाताने खेळतोय, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जात असताना स्कोरबोर्ड एकने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता यावेळेस 11 स्कोर कार्ड वर लागले जात आहेत. 16 धावेची अजूनही गरज आहे. पहिलीच मॅच ऑन आहे, आज पहिला दिवस स्पर्धेचा. 2 दिवसाची स्पर्धा मराठा प्रीमियर लीग 2024, आणि बघायला गेलं तर हे दुसरं वर्ष आहे, सीझन 2. या स्पर्धेचं आयोजन करण्यामागे हेतू एवढाच आहे की जे आपले मराठा बांधव आहेत बोईसर भागामध्ये, पालघर भागामध्ये, ते कुठे ना कुठे एकत्र यावं. एकीचं बळ काय असते आपण तिसरीच्या पुस्तकात वाचलंच असेल. लाकडाच्या एका तोडणं सोपं आहे, परंतु लाकडाच्या भाराला तोडणं मात्र कठीण आहे. आणि इकडे मात्र मिस फिल्डिंग, बँक बॅलन्स कम है, खर्चे कम होणे चाहिए. आणि इकडे मात्र जर बघायला गेलं तर येतोय चौकार, 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणं. स्कोरबोर्डचा विचार केला तर 15 धावा धावफलकावर यावेळेस पाहायला मिळत आहेत. कधी कधी खराब खेळ होतो आणि यावेळेस मात्र खराब खेळ विशालगड संघाकडून पाहायला मिळतोय. इथे मात्र मागच्या वर्षी चांगला परफॉर्मन्स करणारे पुरंदर संघ तयार आहे. त्याच्या कॅप्टनने सांगितलं की आम्ही चांगल्या कॉन्फिडन्सने मैदानाच्या आतमध्ये जाऊ आणि बघूया कशा रीतीचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आहे, सिंगल नक्की मिळेल. आता मात्र टेनिस क्रिकेट जर बघायला गेलं पालघर भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खेळला जातो. पहिले खेळायचं, परंतु कसं व्हायचं की मोजके जे गाव आहेत ते मात्र खेळले जाते. आता मात्र जर बघायला गेलं तर समाजाच्या लीग होतात, आता मात्र बघायला गेलं तर मात्र इलाक्याच्या लीग होतात. जर बघायला गेलं तर खूप अलग अलग प्रकारच्या लीग आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे आता मराठा प्रीमियर लीग पाहायला मिळते. हा कमालीचा चेंडू, बाउन्स खूप चांगला आहे. यावेळेस डॉट चेंडू येतोय. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड पाहायला मिळते 16-16. 11ची गरज आहे. हळूहळू मात्र विजयाच्या दरवाजाकडे जात असताना यावेळेस तोरणा टीम म्हणजे तोरण घेऊनच जात आहे विजयाच्या दरवाजाकडे, असं म्हणायला हरकत नाही. ओहो, सुपर वेगवान चेंडू, क्या बात आहे. गोलंदाज मात्र इकडे आपला वेग दाखवतोय. क्रिकेटचा रॅपिडनेस यावेळेस पाहायला मिळते. डॉट चेंडू ज्याची गरज आहे. आतापर्यंत तिसऱ्या षटकातील चेंडू झाले ते म्हणजेच 5. शेवटचा चेंडू, मोठा रनअप आहे गोलंदाजाचा 10-15 पावलांचा, आणि ते मात्र वेगवान चेंडू हाताळला जातोय. कट केलेला आहे डीप मध्ये खेळाडू. आता मात्र 2 बाउन्स चेंडू अडवला जाईल आणि षटक क्रमांक 3 समाप्त. 17 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडू 10ची गरज. डीजे गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर चौथं षटक हाताळण्यासाठी यावेळेस बाप्पा. बघूया बाप्पा आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 4. 18 मध्ये 10ची गरज आहे. मी म्हणेल थोड्या धावा पाहिजे होत्या. 10-12 धावा असतात ही मॅच पाहायला खूप मजा आली असते. अजूनही म्हणेल की बॅटिंग टीम थोडी स्ट्रॉंग दिसते. ज्याप्रमाणे स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते, हा बॅट्समन मात्र डॉटवर डॉट घेतोय. बॅट्समनचं नाव आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईकवर जो आहे भैरू मोहिते. कुठे ना कुठे मात्र डॉट चेंडू येत आहेत. 17 मध्ये 10ची गरज.
थोडी चौकार मिस फिल्डिंग देखील झाली नाही पाहिजे होती. मी पहिलेच म्हटलं कमी स्कोरिंगच्या मॅचेस ह्या चुरशीच्या असतात आणि थोडी चुरस निर्माण होईल का हे प्रश्नचिन्ह आहे. पुढे येऊन स्टेप आउट करून खेळतोय, स्ट्रगल करत होता बॅट्समन आणि यस प्रेशर आला आणि इकडे विकेट मिळाला. भैरू बॅक टू डग आउट्स एट जे. इकडे मास्टर चला बॅट्समनला विनंती थोडं धावत या. बाउंड्री लाईन पासून जवळजवळ महत्वाचे 40-50 मीटर लांब बसलेले आहेत, त्यामुळे येता येता उशीर होतोय. समजू शकतो कुठेही सावली नाहीये, परंतु जिकडे जवळ सावली आहे बघा, ज्याप्रमाणे आपण बघू शकतात मोरगिरीने जागा पकडली, तिथे कुठे बसले असते तो थोडा वेळ बसला असता. बॅट्समन नवीन आलेला आहे. पुन्हा एकदा बॅट्समन आला आणि बॅट्समन तसाच मात्र जातो एज. इकडे कॅच आउट परतावं लागेल. बॅक टू बॅक विकेट, चांगली गोलंदाजी. 3 आता डॉट आलेले आहेत. 15 मध्ये 10 ची गरज आहे. मात्र नवीन बॅट्समन येतोय यावेळेस आपण बघू शकता विठ्ठल विठ्ठल कानेरे. चांगली गोलंदाजी मात्र केली, परंतु बघूया आता मात्र 3 सलग डॉट आलेले आहेत. यस 2 विठ्ठल एकाच संघामध्ये आणि एक गोलंदाज आहे एक फलंदाज आहे. योगायोग होतो कधी कधी, एकाच नावाची 2 माणसं आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे आपण बघू शकतात आता मात्र 2 विठ्ठल एकाच संघामध्ये आपण बघू शकतात. हा मात्र बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते विठ्ठल कानेरे आणि 15 मध्ये 10 ची गरज. हलक्या हाताने खेळला जातो. इकडे मात्र डीप मध्ये खेळाडू मिड विकेट जोपर्यंत फील्ड करेल 1 धाव असेल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 18 9 पाहिजेत. छोटा आव्हान होतं. 2 ओव्हर पॉवर प्ले मध्ये मात्र 10 जमवल्या. तिसऱ्या षटकामध्ये 7 जमवल्या, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत एकच चालली आहेत. विशालगड इकडे लढत आहे आणि लढण्याशिवाय पर्याय नाहीये. हारता वो नहीं जो गिरता है, हारता वो है जो गिर के उठने को तैयार नहीं होता है. आणि इकडे मात्र थोडी खराब बॅटिंग झाली, परंतु गोलंदाज लढत आहेत आणि हे लढावं लागेल. आयुष्य म्हणा किंवा क्रिकेट, संघर्ष तुम्हाला करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि संघर्ष हा होत असताना आपण बघू शकतात बॅट आणि चेंडूचं संघर्ष आपण बघू शकतात. युवाओं के टकराव से जो निर्माण होता है उसे कहते हैं संघर्ष. आणि इकडे मात्र आपण बघू शकतात संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस खतरनाक गोलंदाजी. शेवटचा चेंडू, कमालीचा चेंडू, गडबड झाली कीपर कडून. इथे मी म्हणेल कीपरची देखील चुकी नाही आणि चेंडू बाउंड्री लाईन पार येतोय. चौकार. हा मात्र बोनस धावा. एलबीडब्ल्यू नोट आउट आहे इथे, त्यामुळे मात्र गोलंदाज करू देखील काही शकत नाही. बॅटला लागलेल्या पंच आम्हाला सांगतात 4 धावा धावपलकावर मात्र इकडे पाहायला मिळतील. यावेळेस षटक संपतंय. 4 धावा झाल्यात त्या म्हणजेच 20. आता मात्र धावा पाहिजेत 22 धावा 5 पाहिजेत 12 चेंडू मध्ये. एडीजे
12 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. इथे मात्र मागचा चेंडू कमालीचा, परंतु नशिबाची साथ मिळाली इकडे तोरण संघाला आणि बॅट्समनला. आणि इथे स्ट्राईकवर आता मात्र विठ्ठल आपल्याला पाहायला मिळतोय. नो स्ट्राईकला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजेच शैलेश. चौकाराला 2 चौकार आले, ते सुद्धा शैलेशच्या बॅटमधून. यानंतर होणारी मॅच तयार राहायचं आहे. मोरगिरी संघाने टॉस विन केलाय, फिल्डिंगसाठी लगेच तयार राहायचं आहे त्यांच्या विरुद्ध पुरंदर. कृष्णा गोलंदाज आहे. शॉर्ट पिच चेंडू काय कमालीचा स्ट्रोक, गॅप शोधलाय, नो चान्स. जमिनीला गुदगुल्या करत निघून जाणार सीमापार चौकार. आता फक्त 1 धाव पाहिजे मॅच जिंकण्यासाठी या डीजे. मस्त 1 धावेची गरज आहे आणि सिंगल असेल आणि आळसगिरी दाखवली. डायरेक्ट हिट, बॅक टू डगआउट्स. बघा हलगर्जीपणा मात्र कधी कधी नडतो. इथे काही मात्र धोका होणार नाही, इकडे काही नुकसान होणार नाही संघाचे, परंतु ही धाव झाली असती तर आता ही मैदानाच्या बाहेर मात्र विजयाचा सुगंध घेत जात असते. परंतु इकडे जर बघायला गेलं तर विकेट येतोय आणि नवीन बॅट्समनला यावं लागेल. 1 धावेची गरज आहे, 10 मध्ये 1 ची गरज. गोलंदाज नितीन आपल्याला पाहायला मिळतोय. चला 1 धावेची गरज झाली असती पूर्ण, परंतु इकडे फलंदाजाने मागे बघितलंच नाही, हळूहळू धावत राहिला आणि इकडे मात्र स्वतःचा विकेट फेकून जातोय. आता मात्र विजय यास पूर्ण संघ इकडे मात्र पहिली मॅच विन करतोय. हा 3रा चौकार यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय शैलेशच्या बॅटमधून. खूप चांगली मात्र गोलंदाजी, खूप चांगली फलंदाजी. पाहूया इथे यस डिझेल